नमस्कार, मी वर्षा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर आज मी रानभाजी बनवणार आहे। अतिशय चवदार लागते, बनवायला सोपी, साधी आणि कमी साहित्यामध्ये ही भाजी तयार होते। तर इथे ही हरभऱ्याची भाजी आणलेली आहे, म्हणजे मला गावाकडून आलेली आहे बघा। तुम्ही मार्केटमध्ये विकतही घेऊ शकता। आता या सीझनमध्ये अशी भरपूर प्रमाणामध्ये ही भाजी उपलब्ध असते मार्केटमध्ये, आठवडी बाजारामध्ये ही भाजी सहज मिळू शकते आपल्याला। तर आता ही कशी बनवायची, वेगवेगळ्या पद्धती आहेत, म्हणजे बऱ्याच ठिकाणी कांदा टाकून बनवतात, शेंगदाण्याचं कूट टाकूनही देखील बनवतात, पण मी अतिशय गावाकडच्या साध्या सोप्या पद्धतीत बनवणार आहे। खायला भन्नाट लागते, नक्की अशा पद्धतीने करा। तर आता ही भाजी आपण घेतली आहे, कढईमध्ये तेल टाकून घेऊ। मी मोजक्या साहित्यामध्ये चवदार भाजी बनवते। आता या तेलामध्ये 2-3 लाल मिरच्या घेतल्या आहेत, त्या अशा तोडून टाकू शकता किंवा कुस करून देखील तुम्ही टाकू शकता। लाल मिरची तुमच्याकडे नसेल तर तुम्ही लाल तिखट देखील टाकू शकता। आता ही भाजी शेतातून अशी खुडून आणल्याच्या नंतर धुवायची नसते, कारण जर ही भाजी धुवून टाकली तर याला चव अजिबात लागत नाही। त्यामुळे न धुता फक्त आपल्याला ही भाजी अशी शेतातून खुडून आणली की झटकायची फक्त आणि लगेच तेलामध्ये टाकायची आहे। तर ही पद्धत आहे या भाजीची। तसं तर आपण खुडता वेळेसच बघतो यावरती अळी वगैरे आहे की नाही, तरी सुद्धा अशी झटकूनच बनवा। माझी आई अजिबात ही भाजी धुत नाही बनवता वेळेस, त्यामुळे मी सुद्धा तिच्याच पद्धतीने ही भाजी बनवते। आता ह्या मिरच्या थोड्याशा लालसर झाल्या की यामध्ये कोथिंबीर टाकला आहे थोडासा, आणि ही भाजी यावरती टाकायची। ही भाजी आता जरी भरपूर दिसली तरी शिजून खूप कमी होते, त्यामुळे मीठ आपल्याला लगेच नाही टाकायचं। भाजी अशी परतून घ्यायची तेलावर आणि मग मीठ टाकायचं आहे। तुम्ही भाजी कशा पद्धतीने बनवता मला नक्की सांगा। आता यावरती आपण थोडासा पाण्याचा सपका असा मारायचा आहे, म्हणजे फार पाणी न टाकता असं थोडंसं पाणी टाकायचं आणि झाकण ठेवायचं आहे। एक मिनिटभर आपण ही भाजी झाकून ठेवणार आहोत। आता 1 मिनिटभर आपण ही भाजी वाफवून घेतली आहे, मिक्स करून घेणार आहोत। यात टाकू आता चवीनुसार मीठ, थोडीशी हळद टाकून घेते, नाही टाकली तरी चालेल, मी टाकते थोडीशी, आणि अगदी पाव चम्मच लाल मिरची पावडर सुद्धा टाकते। आपण अख्खी लाल मिरची देखील वापरलेली आहे, त्यामुळे लाल मिरची थोडी टाकायची। आता हे पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आहोत आणि झाकण ठेवून पुन्हा 1 मिनिटभर भाजी वाफवून घेणार आहोत। 1 मिनिटभर भाजी परतल्याच्या नंतर, म्हणजे वाफवून घेतल्याच्या नंतर बघा, मस्त अशी भाजी खाण्यासाठी तयार झाली आहे। तुम्ही इथे पाहू शकता। तर अशी ही झटपट कमी साहित्यामध्ये हरभऱ्याची भाजी करून तयार झाली। कशी झाली मला कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा, नवीन असाल आपल्या चॅनलवर तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका, आणि ज्यांनी आपल्या चॅनलला आधीच सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचे मनापासून धन्यवाद। तर भेटू पुन्हा अशाच छानशा झटपट चवदार रेसिपीसह।